नमस्कार. गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं चेंबर्स ऑफ हार्ट आणि त्याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण पाहिलं होतं लेयर्स आणि वॉल्स ऑफ हार्ट. तर जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की एकदा पाहून घ्या, जेणेकरून तुमचा हा जो कॉन्सेप्ट आहे तो प्रॉपरली तुम्हाला अंडरस्टँड होईल. आज आपण पाहणार आहोत व्हॅल्व्स ऑफ हार्ट, म्हणजे हार्टचे जे व्हॅल्व्स आहेत, जे दरवाजे आहेत, ते किती किती टाईपचे आहेत आणि त्यांचे फंक्शन काय आहे. व्हॅल्व्स ऑफ हार्ट. अ हार्ट व्हॅल्व नॉर्मली अलाउज ब्लड फ्लो इन ओनली वन डायरेक्शन थ्रू द हार्ट. आता जे व्हॅल्व असतात ते मोस्टली कशासाठी असतात, तर फक्त वन डायरेक्शननी फ्लो होण्यासाठी ब्लड व्हॅल्व्सचा यूज केला जातो. ॲज ईच चेंबर ऑफ अ हार्ट कॉन्ट्रॅक्ट्स, इट पुशेस अ पोर्शन ऑफ ब्लड इनटू अ वेंट्रिकल ऑर आउट ऑफ द हार्ट थ्रू ॲन आर्टरी. आता चेंबर्स आहेत प्रत्येक भागामध्ये, आपल्या 4 चेंबर्स आहेत, बरोबर. मग त्यांचं फंक्शन काय आहे की ब्लडचं जे पोर्शन आहे, ब्लडची जी अमाऊंट आहे ती पुश करणे, एकतर वेंट्रिकलपाशी किंवा हार्टच्या बाहेर, म्हणजे आर्टरीच्या मदतीने हार्टच्या बाहेर पुश करणे. मग ती प्रोसेस जेव्हा होत असते तेव्हा त्याचा बॅक फ्लो न होऊ देण्यासाठी आपण व्हॅल्व वापरतो किंवा व्हॅल्व तिथे असतो. आता तुम्ही इथे पाहू शकता की इथे तुम्हाला इथून ब्लड येते, राईट. सुपिरियर वेना कावा आणि इन्फेरियर वेना कावा, ह्या दोन वेना कावामधून ब्लड आतमध्ये येते ॲट्रियममध्ये. ॲट्रियममधून ते जाते राईट वेंट्रिकलपाशी. मग इथे आहे तो व्हॅल्व, ह्याला बोलतात आपण ट्रायकस्पिड व्हॅल्व. मग हा जो व्हॅल्व आहे तो ओपन होतो जेव्हा ब्लड कॉन्ट्रॅक्ट होऊन ह्या वेंट्रिकलपाशी येतं. मग वेंट्रिकलपाशी आल्याच्या नंतर हा जो ओपन झालेला व्हॅल्व असतो तो नंतर क्लोज होतो. मग क्लोज झाल्याच्या नंतर वापस राईट वेंट्रिकल कॉन्स्ट्रिक्ट होतो. कॉन्स्ट्रिक्ट झाल्याच्या नंतर जो आपला पल्मनरी आर्टरी असते, पल्मनरी आर्टरीमध्ये जातो. पल्मनरी आर्टरीमध्ये 2 डायरेक्शन असतात, एक राईट लंग्सपाशी, एक लेफ्ट लंग्सपाशी. मग राईट आणि लेफ्ट लंग्सपाशी गेल्याच्या नंतर ते तिथे प्युरिफाय होतं. प्युरिफाय झाल्याच्या नंतर जे पल्मनरी वेन्स असतात, पल्मनरी वेन्स प्युरिफाईड ऑक्सिजन सोबत झालेलं ब्लड हे वापस तुमच्या लेफ्ट ॲट्रियमपाशी घेऊन येते. मग लेफ्ट ॲट्रियमपाशी आल्याच्या नंतर ते जातं बायकस्पिड व्हॅल्व ओपन होतं. बायकस्पिड व्हॅल्व ओपन झाल्याच्या नंतर लेफ्ट ॲट्रियममध्ये आलेलं प्युरिफाईड ब्लड लेफ्ट वेंट्रिकलपाशी जातं. लेफ्ट वेंट्रिकलमध्ये आल्याच्या नंतर इथे एअर्टिक व्हॅल्व आहे. एअर्टिक व्हॅल्व ओपन झाल्याच्या नंतर तो जातो एअर्टामध्ये. एअर्टाचे तुम्हाला 1 2 3 ओपनिंग्स दिसत आहेत. या 3 ओपनिंग्सनी एअर्टा होतो नंतर आर्टरीजमध्ये कन्वर्ट. आर्टरीजच्या नंतर मग ते वेन्समध्ये आर्टरीजच्या नंतर ते होतात कॅपिलरीजमध्ये कन्वर्ट, आणि मग हळूहळू त्यांचे छोटे छोटे फॉर्म्स तयार होतात. आपण पुढे जाऊन त्यांचे जे ब्लड वेसल्सचे वेगळे वेगळे टर्म्स आहेत, जसं की आर्टरी झालं, वेन्स झालं, कॅपिलरीज झालं, ते बाकीचे सगळे आपण पाहणार आहोत. सो ही पूर्ण प्रोसेस होते की ब्लड प्युरिफाय कसं होतं. सो त्यामध्ये तुम्हाला जे व्हॅल्व्स लागणार आहेत ते आपण इथे पाहणार आहोत की ते व्हॅल्व्स कुठे कुठे आणि कशासाठी लागतात. टू प्रिव्हेंट द बॅक फ्लो ऑफ ब्लड द हार्ट हॅज व्हॅल्व्स. व्हॅल्व्स आर कंपोज्ड ऑफ डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू कवर्ड बाय एंडोकार्डियम. आता तुम्ही जेव्हा लेअर बघणार, म्हणजे जेव्हा आपण लेअर पाहिलं होतं हार्टचं, त्यामध्ये आपल्याला किती किती लेयर्स होते. सगळ्यात पहिलं तर आपलं होतं पेरिकार्डियम. मग पेरिकार्डियममध्ये आपल्याला 2 टाईप्स होते, एक होतं फायब्रस पेरिकार्डियम, दुसरं होतं सिरस पेरिकार्डियम. मग सिरस पेरिकार्डियममध्ये पण आपल्याला 2 सब टाईप्स होते, एक परायटल पेरिकार्डियम, एक परायटल सेरस पेरिकार्डियम आणि एक विजरल सेरस पेरिकार्डियम. मग ह्या दोघांच्या आतमध्ये एक होतं, त्याला आपण म्हणत होतो पेरिकार्डियल कॅव्हिटी. म्हणजे पेरिकार्डियल कॅव्हिटी होते ती होते पेरिकार्डियल फ्लुइड्सनी भरलेली. ते झाल्याच्या नंतर मग आपला येतो ॲक्च्युअल वॉल ऑफ हार्ट. मग वॉल ऑफ हार्टमध्ये आपले 3 टाईप्स होते. फर्स्ट
जे होतं ते होतं एपिकार्डियम, मग येत होतं मायोकार्डियम आणि मग होतं एंडोकार्डियम. मग जो तो एंडोकार्डियम होता, इनरमोस्ट लेअर, ज्याच्यानी आपली हार्टची इनर लाईनिंग कवर होत होती, तीच लाईन आपली तुम्हाला व्हॅल्व्समध्ये पण पाहायला भेटते. मग व्हॅल्व्समध्ये काय आहे, एंडोकार्डियम आणि डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू, ह्या दोन गोष्टींपासून आपले व्हॅल्व्स बनलेले आहेत. द 4 व्हॅल्व्स इन द हार्ट आर, आता 4 व्हॅल्व्स आहेत आपल्या हार्टमध्ये. ओके, सो 2 ॲट्रिओव्हेंट्रिकल व्हॅल्व्स. ॲट्रिओव्हेंट्रिकलला तुम्ही शॉर्ट फॉर्ममध्ये AV म्हणू शकता. ॲट्रिओव्हेंट्रिकल म्हणजे काय, आर्टरीज आणि वेंट्रिकल ह्या दोन गोष्टींना सेपरेट करणारा जो दरवाजा असतो किंवा जो व्हॅल्व असतो त्याला आपण ॲट्रिओव्हेंट्रिकल व्हॅल्व बोलतो. विच आर प्रेझेंट बिटवीन ॲट्रिया अँड द वेंट्रिकल्स आर द मिट्रियल व्हॅल्व अँड द ट्रायकस्पिड व्हॅल्व. आता मिट्रियल व्हॅल्व आणि ट्रायकस्पिड व्हॅल्व, जे मिट्रियल व्हॅल्व आहे त्याला आपण बायकस्पिड व्हॅल्व पण म्हणू शकतो, आणि जे ट्रायकस्पिड व्हॅल्व आहे, आता मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवते. फॉर एक्झाम्पल, हा आता ही आहे तुमची ट्रायकस्पिड व्हॅल्व्सची ओपनिंग. हे असं, हे 1 2 3 1 2 3 ह्याला बायोलॉजिकली आपण काय म्हणतो, ट्राय बोलतो, बरोबर. मग हे जे 3 पार्ट्सची ओपनिंग असते त्याला आपण ट्रायकस्पिड व्हॅल्व बोलणार. आणि जिथे तुम्हाला अशी दिसते 2च पार्ट्सची ओपनिंग 1 आणि 2, हे 2 असे ओपन होतात, त्याला आपण बोलतो बायकस्पिड व्हॅल्व. ठीक आहे, त्यानंतर झालं, हे फर्स्ट होतं 2 ॲट्रिओव्हेंट्रिकल व्हॅल्व्स. सेकंड वन आहे 2 सेमिलुनार व्हॅल्व्स विच आर प्रेझेंट इन द आर्टरीज लिव्हिंग द हार्ट आर द ॲओर्टिक व्हॅल्व आणि पल्मनरी व्हॅल्व. आता AV व्हॅल्व झाल्याच्या नंतर दुसरा कुठला आहे सबटाईप, तर सेमिलुनार व्हॅल्व. सेमिलुनार व्हॅल्वमध्ये कुठले येतात अजून, तर ॲओर्टिक व्हॅल्व आणि पल्मनरी व्हॅल्व. मग हे दोघंजण काय करतात, आता जे आपले मिट्रियल आणि ट्रायकस्पिड होते ते हार्टच्या मध्येच होते, आणि ब्लड जरी तुम्हाला फ्लो करायचं असेल तर ते हार्टच्या मध्येच फ्लो होत होतं. बट सेमिलुनारमध्ये काय होणार आहे, जे ॲओर्टिक आणि पल्मनरी व्हॅल्व आहेत ते हार्टच्या बाहेर ब्लडला फ्लो होऊ देणार आहेत. ओके, सो ॲट्रिओव्हेंट्रिकल व्हॅल्व, these are small valves that prevents the backflow of blood from the ventricle into the atria during systole. आता हे सिस्टोलच्या टायमिंगला प्रिव्हेंट करण्यासाठी ॲट्रिओव्हेंट्रिकल व्हॅल्व असतो. इट लाईज बिटवीन द ॲट्रिया अँड वेंट्रिकल. इट इज कंपोज्ड ऑफ 2 टाईप्स ऑफ व्हॅल्व्स, द ट्रायकस्पिड अँड द बायकस्पिड ऑर मिट्रियल व्हॅल्व. आता जे ॲट्रिओव्हेंट्रिकल व्हॅल्व आहे ते 2 आहेत, एक आहे ट्रायकस्पिड आणि एक आहे बायकस्पिड. मग ट्रायकस्पिड व्हॅल्व, the right AV valve between the right atrium and the right ventricle is called as tricuspid valve because it consists of 3 cusps or flaps. आता ते 3 जे कस्प होते त्यांचं नावं काय आहेत, तर सेप्टल व्हॅल्व, अँटिरियर कस्प आणि पोस्टिरियर कस्प, हे 3 टाईप्स आहेत किंवा हे 3 तुम्ही पार्ट्स म्हणू शकता. म्हणजे हे जे मी 3 असे डायग्राम्स काढले होते ह्याच्यामध्ये हे जे 3 पोर्शन्स होते ह्याच्यामधून एकाला आपण सेप्टल व्हॅल्व म्हणू, एकाला अँटिरियर कस्प म्हणू आणि एकाला पोस्टिरियर कस्प म्हणू. हे होतं आपलं ट्रायकस्पिड व्हॅल्व. मग आहे आपलं बायकस्पिड व्हॅल्व. द लेफ्ट AV व्हॅल्व बिटवीन द लेफ्ट atrium and left ventricle is called as bicuspid valve because it consists of 2 cusp. आता जे राईट साईडला आहे ते ट्रायकस्पिड व्हॅल्व आहे आणि जे लेफ्ट साईडला आहे ते बायकस्पिड व्हॅल्व आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड as mitral valve. They open in one direction. Due to this arrangement, they prevent the backflow of blood from ventricle to the atria during systole. आता हे पण तुमचं सिस्टोलच्या टायमिंगला प्रिव्हेंट करण्यासाठी बायकस्पिड व्हॅल्व आहे. सेम ट्रायकस्पिड व्हॅल्व पण तुमचा सिस्टोलच्या टायमिंगला बॅकफ्लो ऑफ ब्लड प्रिव्हेंट करण्यासाठीच यूज होतो. फक्त ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे की ॲट्रिओव्हेंट्रिकल हा राईट साईडला असतो, बायकस्पिड हा लेफ्ट साईडला असतो. ट्रायकस्पिडमध्ये त्यांनी त्याचे टाईप सांगितलेले आहेत किंवा नावं सांगितलेले आहेत, सेप्टल व्हॅल्व, अँटिरियर कस्प आणि पोस्टिरियर कस्प. बायकस्पिडमध्ये त्यांनी असं पार्ट्स नाही सांगितलेले कारण की 2च आपल्याला पार्ट्स आहेत त्यामध्ये. त्यानंतर आहे आपलं सेमिलुनार व्हॅल्व. आता जे सेमिलुनार व्हॅल्व होतं ते काय होतं, तर त्यांची जी ओपनिंग होते ती आउटसाईड द हार्ट होत होते.
These are located at the base of both the pulmonary trunk, a pulmonary artery, and the aorta, the two arteries taking blood out of the ventricle. These valves prevent blood to be forced into the arteries but prevents backflow of blood from the arteries into the ventricles. ह्यामध्ये काय होतं, जो बॅकफ्लो होणार असतो, जे ब्लड आपल्या ब्लड वेसल्स थ्रू टिश्यूंपर्यंत जाणार असतं, ते वापस वेंट्रिकलमध्ये जाऊ नये म्हणून आपण सेमिल्युनर व्हॅल्व्हचं फंक्शन असतं. सो पल्मनरी सेमिल्युनर व्हॅल्व्ह आणि एअर्टिक सेमिल्युनर व्हॅल्व्ह हे दोन टाईपचे आपले सेमिल्युनर व्हॅल्व्ह आहेत. मग जे आपलं पल्मनरी होतं त्यामध्ये पल्मनरी सेमिल्युनर व्हॅल्व्ह लाईज बिटवीन द राईट वेंट्रिकल अँड द पल्मनरी आर्टरी. राईट वेंट्रिकल आणि पल्मनरी आर्टरी म्हणजे कुठलं, राईट वेंट्रिकल आणि सेमिल्युनर आणि पल्मनरी आर्टरी. राईट वेंट्रिकल आणि पल्मनरी आर्टरी म्हणजे हा वाला, हा आहे तुमचा पल्मनरी व्हॅल्व्ह. ठीक आहे. It has three cusps. The pulmonary valve opens in ventricle systole when the pressure in the right ventricle rises above the pressure in the pulmonary artery. At the end of ventricle systole, when the pressure in the right ventricle falls rapidly, the pressure of the pulmonary artery closes the pulmonary valve. आता इथे काय सांगितलेलं आहे की ज्या टायमिंगला प्रेशर वाढतं, कुठलं तर आपल्या राईट वेंट्रिकलमधलं प्रेशर वाढल्याच्या नंतर हा जो व्हॅल्व्ह असतो तो ओपन होतो आणि वरती फ्लो होतो ब्लडचा. त्यानंतर ते पल्मनरी आर्टरीमध्ये जातं दोघां, आणि मग त्यानंतर जेव्हा तुमचा जो प्रेशर असतो तो लूज होतो, किंवा लूजच्या पण म्हणजे जेवढा पाहिजे त्याचा प्रेशर त्याच्यापेक्षा पण कमी गेल्याच्या नंतर हा जो व्हॅल्व्ह असतो पल्मनरी व्हॅल्व्ह तो क्लोज होतो. त्यानंतर आहे आपलं एअर्टिक सेमिल्युनर व्हॅल्व्ह. द एअर्टिक व्हॅल्व्ह लाईज बिटवीन द लेफ्ट वेंट्रिकल अँड द एअर्टा. इट हॅज थ्री कस्प. आता जे आपलं सेमिल्युनर आहे त्यामध्ये दोघांना देखील आपल्याला थ्री कस्प आहेत. बट जेव्हा आपण EV नॉड बघतो किंवा एट्रिओ वेंट्रिकल नॉड बघतो त्यामध्ये एक आहे आपला ट्रायकस्पिड आणि एक आहे आपला बायकस्पिड व्हॅल्व्ह. So the aortic lies between the left ventricle and the aorta. It has three cusps. During ventricle systole, pressure rises in the left ventricle. आता वेंट्रिकलच्या सिस्टॉलच्या टायमिंगला प्रेशर राईज होतं लेफ्ट वेंट्रिकलमध्ये. when the pressure in the left ventricle rises above the pressure in the aorta, the aortic valve opens, allowing blood to exit the left ventricle into the aorta. जेव्हा प्रेशर वाढतं त्या टायमिंगला जे एअर्टाचे व्हॅल्व्ह होता तो ओपन होतो आणि जो ब्लड फ्लो असतो तो अलाव होतो. when the ventricle systole ends, pressure in the left ventricle rapidly drops. मग ते फ्लो गेल्याच्या नंतर ब्लडचा तो जो प्रेशर असतो तो रॅपिडली ड्रॉप होतो. तर मग ड्रॉप झाल्याच्या नंतर तो जो व्हॅल्व्ह असतो एअर्टिक व्हॅल्व्ह तो क्लोज होतो. when the pressure in the left ventricle decreases, the aortic pressure forces aortic valve to close. म्हणजे ते aortic valve क्लोज होतं. आता इथे त्यांनी डायग्राम दाखवलेला आहे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की हे जे दोन आहेत हे तुमचे राईट वेंट्रिकलमध्ये आहेत. राईट वेंट्रिकलमध्ये, हे पण राईट वेंट्रिकलमध्ये. हा जो आहे तो लेफ्ट वेंट्रिकलमध्ये, हा पण आहे तो लेफ्ट वेंट्रिकलमध्ये. हे वरचे जे दोन आहेत ते तुम्हाला लेफ्ट वेंट्रिकलमध्ये पाहायला भेटतील आणि हे जे खालचे आहेत तुम्हाला ते दोन्ही तुम्हाला राईट वेंट्रिकलमध्ये पाहायला भेटतील. सो त्यांनी इथे डायग्राम सांगितले आहे. 1 2 3 3 ओपनिंग आहे त्यांची, म्हणजे 3 पार्ट्स आहेत आणि इथे 2च पार्ट्स तुम्हाला पाहायला भेटतील. सेम इथं 1 2 3 3 आहेत, इथं पण 1 2 3. एक आहे तुमचा सेप्टल व्हॅल्व्ह, एक आहे अँटीरियर कस्प आणि एक आहे पोस्टिरियर कस्प. ठीक आहे. त्यामध्ये मग त्यांनी इथं सांगितले आहे की ही पोस्टिरियर रिजन आहे, ही अँटीरियर रिजन आहे. म्हणजे हे पुढून दिसणार आहे आणि पोस्टिरियर असं मागून तुम्हाला दिसणार आहे. व्हॅल्व्ह ऑफ हार्ट होत आहे. त्यानंतर आपला पुढचा टॉपिक आहे ब्लड फ्लो थ्रू द हार्ट. हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये हार्टच्या अशाच एका टॉपिकसोबत
टिल देन स्टे सेफ अँड स्टडी वेल. थँक्यू.